लागली 95 कवापासून कालच्या पोळ्यापासून. दिवाळीच्या सुट्टीला जरा एन्जॉय करावं म्हणून गावाकडे आलतो, पण आपल्या माग कायम कामच असते. सकाळ सकाळ घरच्यांनी बसवलं बघा धारा काढायला. एकटाच बसलो होतो, त्याच्यामुळे आमच्या मातोश्री पण आले आणि आम्हाला जॉईन झाल्या. मग काय दोघांनी मिळून 3-4 मसरांच्या धारा काढल्या. या दौडाला जरा वेगळीच सवय लागली होती. पाटीत पेंट खायची सोडून हिला गव्हाणे टाकावं लागत होतं. दूध काढूस तर दम त्याला गिरायक आलं बघा. घरचीच आणि दुसरं कोण वा. घरच्या नारळाला नारळ लागली होती म्हणून शिडी लावली आणि 2 नारळ काढली आणि शिवड्याकडे दिली. आज आपल्याला नारळ पाणी प्यायचं होतं, कारण घरचा नारळ कसा लागतोय, गोड आहे का कसा आहे बघायचा होता. त्यामुळे सत्तर गंजलेला आणि सत्तराला धार लावून बघा कणकणा 2 नारळ सोलून घेतली आणि काढलं बघा तांब्यात पाणी. असं बिना आंघोळीच पेलो बघा आणि आंघोळ करून मी आणि ओम्या आलतो पांडव घालायला. ही बघा कशी नाटकं करते. तुम्हाला प्रश्न पडला असेल आता ही कोण आहे तर सांगतो, ही म्हणजे माझ्या चुलत्याचा मुलगा आहे. कणकणा पाचे पांडव दोघांनी दुईकून रंगवलं बघा चुन्यानी आणि पेटवली, अगरबत्ती लावली. अगरबत्ती लावून एक पांडवांचा व्हिडिओ काढला. घरच्यांना प्रूफ दाखवायला लागतंय. ओम्या हसत होता व्हिडिओ काढत होतो म्हणून. ही टावरच्या बगलातला आपल्या गरीबाचं झोपडा आहे बरं का. तेवढ्यात पावसानं हजेरी लावली आणि पावसात पण मी व्हिडिओ काढत होतो म्हणून ओम्या मला म्हणत होता तू काय सुधारणार नाही. ओम्या म्हणला बस व्हिडिओ काढत बाबा, मी तर निघालो. आणि हा, तुम्ही पहिल्यांदा बघितलेला त्या म्हाताऱ्याचा विषय काय होता हे सांगतो तुम्हाला पुढच्या भागात.